अर्ध्या तासात असं काय घडलं की माजी आमदार पप्पू कलानी यांना आपण रिपाई आठवले गटात प्रवेश केल्याच्या वक्तव्यावर घुमजाव करावं लागलं. कुणाचे फोन आले की ज्यामुळे अशा प्रकारे पक्षप्रवेशानंतर देखील घुमजाव करावा लागला. शिवसेना शिंदे गट भाजपा या महायुतीची उल्हासनगर महापालिकेत सत्ता आहे. असं असताना पप्पू कलानी यांनी रिपाई आठवले गटाच्या एका पत्रकार परिषदेत एंट्री करत आपण थेट रिपाई आठवले गटात पक्षप्रवेश केल्याचं सांगितलं. रिपाईच्या नेत्यांनी देखील त्यांचं मोठ्या आनंदानं स्वागत केलं. कलानी यांच्या येण्यामुळे पक्षाला हत्तीचं बळ मिळालंय. येत्या काळात रामदास आठवले त्यांना पद देऊन त्यांचा सन्मान करतील असंही रिपाई आठवले गटाचे नेते म्हणाले. पप्पू कलानी यांना विचारल्यानंतर माझ्या गळ्यात मफलर आहे, वेगळं सांगायची काही गरज आहे का, असं ते म्हणाले. मैंने कहा ये आपको दिखना चाहिए मफलर पड़ा हुआ है, बोलने की क्या जरूरत है। मैंने कहा कि मेरा लक्ष्य जो है वो गोर गरीब लोगों की सेवा करना, उनके काम आना। आपको मालूम होगा कि मैं इतने 20 साल के बाद जेल से बाहर आया, मेरी उम्र नियरली 80 है। जो भी जीवन रहेगा वो गोर गरीब लोगों के लिए रहेगा और ये मफलर पड़ा हुआ है। अगदी ज्याला म्हणतात हत्तीचं बळ पक्षाला येईल अशी परिस्थिती आहे. फार मोठ्या प्रमाणात पक्षाच्या याच्यामध्ये फरक पडेल ऍटिट्यूड मध्ये आणि एकूणच आक्रमकतेमध्ये आणि एकूणच हा रिपब्लिक पक्ष मोठ्या उंचीवर असे अपेक्षा आहे. साहजिकच एखादा नेता किंवा कार्यकर्ता जेव्हा पक्षात येतो त्यावेळेस एखादं मोठं पद त्याला दिलं जातं. अनेकदा आमदार आहेत, माजी आमदार राहिलेले आहेत, काय सांगाल आठवले साहेबांना? निश्चितपणे राजकीय काहीतरी बेनिफिट पप्पूजींना मिळेल आणि खात्रीपूर्वक अगदी आठवल्याचा विचार करते याबाबतीत. मात्र यानंतर अवघ्या काही अर्ध्या तासात अशी राजकीय चक्र फिरली की आपण पक्षप्रवेश केला नसल्याचं पप्पू कलानी यांना सांगावं लागलं. अर्ध्या तासात घडलेल्या राजकीय घडामोडी घडल्याच नाहीत असं देखील त्यांना सांगावं लागलं. या पक्षप्रवेशामुळे उल्हासनगरच्या राजकारणात मोठे उलटफेर झाले असते आणि त्यामुळेच आपल्या वक्तव्यावर घुमजाव करण्याची वेळ कलानींवर आली अशी चर्चा उल्हासनगर शहरात सुरू आहे. पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट.